कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही टास्क मध्ये कसं झालं, डायरेक्ट त्या अनुसरी काय म्हणली, मी करणारच नाही, तुला मदतच करणार नाही, ती निघून गेली. तसं तू काय त्याला करू नकोस. मी असं तर बिलकुल नाही करणार, पण मला असं वाटतं जेव्हा दोन लोक दोघेही असे गरम असतात ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. ती पण फटकळ, हा पण फटकळ, मग कोण कोणाचं ऐकणार नाही. पण आमच्यात तसं नाहीये. अगोदरचे जे टास्क केलेस ते तुला बरे वाटले की आता तू अथर्व बरोबर करतेस ते टास्क तुला बरे वाटतायत? अगोदरच्या टास्क मध्ये तुझ्या बरोबर अर्जुन होता. हे प्रश्न मला वाटला. तो प्रश्न मी तिला तिथं बी मेन्शन मध्ये बी तीच विचारत होतो. ह्याला मी म्हणजे डिनाय करूच नाही शकत. 110% अथर्व सोबतचे माझे टास्क खूप चांगले जात आहेत. काय अपेक्षा आहे तिच्याकडून तुम्हाला आता? एवढंच की माझा रामा भोळा आहे, कुठं चुकला तर त्याला बोल आणि पुढे घेऊन जा. क्या बात आहे. पुढे आपला रामा जिंकला. जेव्हा हा स्टार्टिंगला गेला त्यावेळेस तो कसं, नाही नाही मला मुलींकडे बघावंसं पण वाटत नाही. हा इतका मोठा बदल झाला कसं काय? मला मुलींवरनं प्रॉब्लेम नव्हता काय, ते शॉर्ट कपडे घालायचे ना त्याच्यावरून प्रॉब्लेम होता माझा. आम्ही पोरी अशा आहोत खंबीर की आम्ही देऊ 1-2 फाईट बुक्के. तर या 1.5 महिन्यामध्ये पवन तुझ्यामध्ये बराचसा काही बदल झालेला दिसतोय मला. एक्झॅक्टली बरोबर. तर एक्झॅक्टली म्हणजे मुंबईमधून शिकलो बरं का भावांनो. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला जी सांगितली, तो मला म्हणाला की गायत्री ताई मी जे शिकलोय ना मुंबईमध्ये त्याचा वापर मी इकडे येऊन करणार आहे. विजयची एक चांगली गोष्ट सांगायची की तो आतापर्यंत कधीच कुठल्या मुलीला उलट बोललेला नाहीये ना, अपशब्द वापरलात. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टीमुळे आमच्यामध्ये अजूनपर्यंत तर भांडणं झालेली नाहीयेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा नाही होणार. गावात मला कोण इज्जत देत नव्हतं. कोण देत नव्हतं. खरं आहे ती खरं आहे आप्पा, खरं सांगतोय. पण आज गाव आहे आज माझ्यासाठी. दिसतंय की रेवती तू इथं आता गावाला आली, इथल्या रूढी परंपरा, इथलं वागणं बोलणं सगळं तुला समजून घ्यावं लागल. इथल्या रीती रिवाजाप्रमाणे तुला राहावं लागल. आणि तुमचे टास्क जे आम्ही बघणार आहे ते आम्ही श्रेयस दादांना फोनवरून सांगणार आहे की कुणाचं काय चुकतंय. आता पवनने जशी शिटी गाजवली तसं तुम्ही या खेड्यातलं कल्चर गाजवणार? मी आता पूर्ण प्रयत्न करणार आहे खेड्यातलं कल्चर गाजवण्याचा. पण जो कुठला टास्क असेल तो मी माझ्या दृष्टीने 100 काय 1000% करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुला सुद्धा आता हे सगळं फेस करावं लागणार आहे. तुला सगळं बघावं लागणार आहे. मग ती चुल्यावरची भाकर असेल, तुला ती खावं लागणार आहे, बनवावं लागणार आहे. हा तुझी स्लीपिंगची जागा, जे मला असंच पाहिजे आपलं असतं, सिटीतल्या मुलींचं असतं, मला इथे झोप येत नाही, ही माझी दिशा आहे. पणजी बेड असतो ना तुमचा, तो तुला मिळणार नाहीये. नसतं काही. आता आजचा दिवस संपला, आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा. चला थँक्यू. आणि त्या पंचायत मधून बाहेर पडल्यानंतर मला असं जो माझा आनंद होता ना, ज्या चेहऱ्यावरती माझा ग्लो होता, हे सगळं पाहून ते डायरेक्ट असं डिम झालं. मला इतकं टेन्शन आलं की बाप रे, आता हे कसं होणार आहे. या ठिकाणी आता आपली ग्रामसभा समाप्त होत आहे. उद्याच्या टास्कसाठी आपण या ठिकाणी परत हजर राहायचंय, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मग तिथनं आम्ही गेलो डायरेक्ट घरी गेलो. आईनं आमच्या जेवण बनवलेलं. सोन्या कसं काय झालं वरण? झालंय चांगलं. तुला आवडतं तसं झालंय ना? 1-1.5 महिन्यानंतर जेवायचं घरचं चाललंय माझं. जेऊ द्या आता. जेव्हा मी पहिला घास खाल्ला, एवढ्याच्या आमटी संगच खाल्ला मी पहिला. बाकी कशाकडे माझं लक्षच गेलं नाही. मी 1.5 महिन्यानंतर भाकर खातोय. ठेसा भाकर पिटलं. जेव्हा असं जेवणाची प्लेट अशी अशी समोर आली माझ्या, त्यात मी बघितलं फिश. तो माझा मुवमेंट ऑफ द डे होता जेव्हा ते फिश मी त्या ताटात बघितलं. तुमच्या सगळ्यांची ही स्कीम आहे का? म्हणजे ते बकऱ्याला माहिती आहे ना, हलाल करायच्या आधी खायला प्यायला घालतात. म्हणजे तुम्ही हे मला असं
खुश करणार आहे सगळं खायला घालून आणि उद्या तुम्ही माझ्याकडून खूप काम करून घेणार आहे का नाही? होय, होय, होय. तुला जेवण बनवता येतं का ग? येतं थोडंफार तुला जेवण बनवता येतं. इथे आमच्याकडे यात्रा असते ना तेव्हा आम्ही 50 माणसाचं जेवण बनवू शकतो. एकटी बाई, कारण कोण एकटी. तुला समजा बनवायला सांगितलं तू किती माणसाचं बनवशील? एकच बनवलं तरी मोठी गोष्ट आहे. सिरियसली? येडसतात आधी. पण बाहेर तो स्पायडर आहे एवढा मोठा, तो आला रात्री धर. कोणता स्पॅटर नाही, तो बांधलेली तो स्पॅटर बांधलेला म्हणजे तो जाळी ती सध्या दिसली नाही, लटकेल ती. सिरियसली? येडसतात आधी. आता कसं वाढतंय, खेड्यातलं लाईट जातंय, लाईट गेली. लाईट जाणार. तिथे स्पायडर आहे. ओ माय गॉड. रूम दाखवतो तुला झोपायला. चल. ये. मला वाटलंच होतं. त्यांचा बेड असा खाली सपाट होता आणि मला डोळ्यांनी दिसत होतं माझं फ्युचर, की आता किती वांदे आहेत माझे. त्याच्यातून बाहेर निघतोय पवन, तो कधी पण येईल गोधडीमध्ये. मग कुठे पलीकडच्या रूम मध्ये. तिकडे जसं मी बघते तिथे डास होते, तिथे ऍंड्स होत्या आणि एक एवढा मोठा स्पायडर नव्हता, एवढ्या मोठ्या स्पायडरचं वेब होतं आणि त्याच्यात एवढा मोठा स्पायडर होता. म्हणजे मला खूप भीती वाटत होती. मला ना ते गोम वगैरे कानात जायची खूप भीती वाटते. आणि फ्लोअरला मेन म्हणजे पाठ दुखणार माझ्या, अवघडणार. अनुश्री तर नखरच करते झोपायला, कारण ते आम्ही पहिल्या ज्यानं गावाची सुरुवात कशापासून आम्ही केली आहे ते तिला मी दाखवायचा प्रयत्न करत होतो. जमिनीपासून तिला कापसाचं बोळ दे कानात घालायला, झोपवायची इथंच. रेवती, हो झालंय का तुझं? झोपायचंय? हा मी झोपतेच. नाही पण आता इथे अंथरून टाकलेलं आहे. मला खाली नाही जमणार झोपायला. पण आता तुला इथे राहायचंय म्हटल्यावरती तुला तिथे झोपावंच लागणार आहे. मला जमिनीवर झोपता नाही येत. मला बॅक इश्यूज आहेत. मी घरी पण नाही झोपत किंवा मी कुठेही गेल्यावर जमिनीवर नाही झोपत. विजय, तिथं फॅन पण नाहीये. फॅन तर नाही, तुला तिथं झोपावं लागणार आहे. ठीक आहे. हे चौघांनी आपण घ्यायचं. हो. ऐक लागले. तिथे मग आता मी झोपते. ऐक ना, लाईट बंद कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.